नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. सह्याद्री वाहिनीतर्फे दररोज महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर उपस्थित राहत असतो. आज नागपूर दूरदर्शनतर्फे प्रस्तुत सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपण विशेषत्वाने आमंत्रित केलं आहे डॉक्टर शुभदा खिरवडकर यांना. डॉक्टर शुभदा खिरवडकर या बालरोग तज्ज्ञ आहेत, मानसतज्ज्ञ आहेत आणि समुपदेशक आहेत. लहान मुलांचं मन समजावून घेत, त्यांना समजावून सांगत, त्यांच्या पालकांना त्यांच्या समस्या समजावून सांगत, त्यांना एका विशिष्ट दिशा दाखवण्याचं काम डॉक्टर शुभदा खिरवडकर करतायत. आणि खरोखरच हे अतिशय आव्हानात्मक काम आहे, तसंच अतिशय अलवार काम सुद्धा आहे. त्यामुळे आपण हे मुलांचं मानसशास्त्र आजच्या कार्यक्रमातनं जाणून घेणार आहोत डॉक्टर शुभदा खिरवडकर यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर शुभदा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. सखी सह्याद्री या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आणि मुलांचं मानसशास्त्र आज आम्ही जाणून घेणार आहोत. खरं म्हणजे मन म्हणजे त्याची व्याख्याच करता येत नाही, अतिशय अलवार. आणि त्यात मुलांचं मन हे त्याहूनही अलवार. कसं असतं मुलांचं मन? तसं जसं तुम्ही आता म्हणालात की व्याख्या करणं कठीण आहे, पण आपल्याला अनेकांना असं वाटतं की माणसाचं मन त्याच्या हृदयात असतं, पण ती चुकीचं आहे. ॲक्च्युली त्याचं मन त्याच्या मेंदूत असतं. आणि हा मेंदू जो असतो तो दोन भागात विभागलेला असतो. एक असतो मनाचा म्हणजे मानसिक भावनिक या गोष्टींचा विचार करणारा, आणि दुसरा वैचारिक मेंदू असतो ज्याच्यामध्ये फक्त लॉजिकल विचार असतात. तर हे दोन्ही प्रकारचे मेंदू मुलांमध्ये तेवढे प्रगत विकसित झालेले नसतात. त्यामुळे त्यांचे विचारही लिमिटेड असतात, मर्यादित असतात, आणि त्यांच्या भावनाही ठराविक असतात. पण त्या भावना त्यांच्या जे काही त्यांचं वर्तन असतं त्याच्यातनं आपल्याला जाणवतात. म्हणजे जसं एखाद्या मुलाला अगदी बाळ असेल, नवीन जन्मलेलं बाळ असेल, त्या बाळाला सुद्धा रडून त्याच्या सगळ्या गरजा सांगता येतात. की रडलं म्हणजे मग सगळेजण धावाधाव करणार आणि याला काय हवं आहे ते बघणार. तर त्याच्यासाठी मग हे कळत नाही कारण त्याला बोलता येत नाही, पण त्याच्या वर्तनातनं आपल्याला थोडाफार अंदाज करता येतो की याला काय हवं आहे. जसं जसं मुलांची शब्दसंपदा, त्याची भाषा विकसित होत जाते तसं तसं तो थोडे थोडे आपले विचार भावना व्यक्त करणं शिकत जातो. आणि आपण त्याच्याशी किती बोलतो, आपण त्याला किती त्याला जे मनातनं वाटतंय ते सांगायला मुभा देतो, स्कोप देतो, त्याच्यातनं त्याच्या मनाचाही विकास होत जातो आणि आपलं आणि त्याचं नातं पण जास्त चांगलं दृढ होत जातं आणि घट्ट होत जातं. आणि मग त्याच्या जाणीवा आपल्या जाणीवा या सहजाणीवा होतात आणि मग आपल्याला त्याचं मन कळायला लागतं. मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या या कामाच्या पलीकडे जात डॉक्टर शुभदा एक अतिशय सुंदर लेखिका सुद्धा आहेत. त्यांचं ललित साहित्य प्रसिद्ध झालंय, त्याचबरोबर अर्थातच मेडिकल सायन्समधलं सुद्धा साहित्य प्रसिद्ध झालंय. म्हणून आज बोलताना तुमच्याशी साहित्याचा सुद्धा आम्हाला आनंद घेता येणार आहे. चंद्रशेखर गोखलेंनी म्हटलंय की माझं मन, माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी 36चा आकडा आहे. माझं मन तसं सरळ आहे, मेंदूचाच रस्ता वाकडा आहे. असं असतं का? असं थोडंफार म्हणू शकतो पण आहे. कारण जरी आपण म्हटलं की मनाचा, भावनेचा आणि विचारांचा संबंध अगदी पक्का आहे, तरी पण कधी कधी काय असतं की मन एक करायला म्हणजे भावना आपली वेगळ्या दिशेने जाते आणि विचार वेगळ्या दिशेने असतो, आणि मग त्यावेळेला त्या दोघांमध्ये कुठेतरी वाद म्हणा किंवा काहीतरी असं होतं. त्यामुळे मनाचा रस्ता सरळ आणि विचारांचा रस्ता थोडासा
कठीण, वाकडा किंवा उलट सुद्धा म्हणू शकतो आपण, होऊ शकतं उलट सुद्धा. मुलांचं मानसशास्त्र हा विषय घेऊन आपण बोलतोय, त्यामुळे आता अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एखाद्या स्त्रीला जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा ती जसा मुलाच्या शरीराच्या विकास होण्याचा विचार करते तसा तिने त्याच्या मनाचा विकास होण्याचा पण विचार करायला पाहिजे का? नक्कीच करायला पाहिजे. खूप छान प्रश्न आहे हा. कारण असं सगळीकडे वेगवेगळ्या अभ्यासातून लक्षात आलं आहे की मनाचा शरीरावर आणि शरीराचा मनावर परिणाम कायम सतत प्रत्येक क्षणाला होत असतो. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या बालकाच्या विकासाचा प्रश्न घेतो त्यावेळेला मनाचा आणि शरीराच्या दोन्हींचा विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे लक्ष देत असताना आपण त्याचं वजन बरोबर वाढेल की नाही, उंची बरोबर होईल की नाही, मेंदूचा विकास बरोबर होईल की नाही हे बघत असतो. पण त्याला एक छान हसरं बाळ आणि आनंदी बाळ करण्याकरता आपण गर्भधारणेपासूनच त्याची मशागत किंवा जोपासना जे म्हणतो आपण ते करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे की त्या आईच्या मनात चांगल्या भावना सतत निर्माण होतील याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मग आईच्या भावना चांगल्या निर्माण होण्यासाठी काय, तर एक तर तिला व्यवस्थित आराम मिळाला पाहिजे. तिची जी काही तिचे छंद असतील त्या छंदांमध्ये वेळ द्यायला तिला मुभा मिळाली पाहिजे. तिच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी राहील, म्हणजे भांडणं खटके असे होऊ नयेत. नंतर असं तर एका ठिकाणी म्हटलं की इट टेक्स ॲन एंटायर विलेज टू रेज अ चाइल्ड. म्हणजे सगळ्यांना, नुसतं त्या घराला नाही तर त्यांच्या समाजाला सुद्धा त्या बाळाच्या विकासामध्ये आपला हातभार लावायचा असतो. तर त्या दृष्टीने तिचं मन आनंदी ठेवण्यासाठी आपल्याकडे खूप छान पद्धत आहे डोहाळे जेवण. आणि त्याच्यामध्ये तेच असतं की तिला आवडणारं सगळं करायचं. आणि याचा असा परिणाम आपण बघतो की ती आई हसरी आनंदी समाधानी असेल तर ते बाळ चिडकं रडकं होत नाही जनरली. म्हणजे त्याला काहीतरी आजार असेल शारीरिक तर गोष्ट वेगळी, पण नाही तर असं होत नाही. आणि मग त्या अशा बाळाचा पुढे पण भावनिक वैचारिक विकास चांगला होणार. म्हणजे शरीराच्या वाढीबरोबर त्याची मनाची पण वाढ व्यवस्थित होणार, कारण हेच वातावरण त्याला पुढेही मिळणार आहे ना. तर हा विचार म्हणजे नेहमी जे नवीन आईबाबा होतात त्यांनी हा विचार नेहमी करायला पाहिजे की मी कसा माझ्या वागणुकीत, माझ्या वर्तनात, माझ्या वातावरणात चांगले बदल करीन की बाळाला मी एक आनंदी वातावरण पालक म्हणून देऊ शकेन. आणि ते जर त्याला, आणि आपण असं म्हणतो की जेव्हा रोप लहान असतं त्यावेळेला त्याला सावलीची गरज असते, म्हणून पहिली 5 वर्ष ज्याला अर्ली चाइल्डहुड म्हणतात, तसे तर 1000 दिवस म्हणजे अर्ली चाइल्डहुड, पण पहिली 5 वर्ष मेंदूचा छान विकास होत असतो. आणि त्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही चांगला त्याला सावली दिली, त्याला छान वातावरण दिलं, निगा राखली त्याची, तर ते बाळ पुढे पण मनाने आणि शरीराने सुदृढ होईल. त्यामुळे हे करायला पाहिजे. दुसरं मला महत्त्वाचं असं वाटतं की आपण संगीताची भारतात खूप छान परंपरा आहे. आणि असे अनेक अभ्यास आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की चांगले गाणी त्यांनी ऐकली, चांगलं वादन त्यांनी ऐकलं तर त्याचे तरंग त्याच्या मेंदूपर्यंत पोचून ते बाळ पुढे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टीत समरस होऊ शकतं, चांगला आनंद घेऊ शकतं, त्याचं मन स्थिर राहतं, समाधानी राहतं. जसं आपण म्हणतो की काही विटॅमिन्स, मिनरल्स या वयामध्ये, या गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये त्या स्त्रीने घेतले पाहिजे. जसं तिने आयर्न घेतलं पाहिजे, कॅल्शियम घेतलं पाहिजे, विटॅमिन डी तिला मिळालं पाहिजे, फोलिक ॲसिड मिळालं पाहिजे. हे सगळं तिच्या त्या बाळाच्या आणि तिच्या शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. तसंच चांगलं संगीत ऐकणं, चांगलं वाचन करणं, चांगलं वातावरणात राहणं, छंद जोपासणं, हे सगळं जर आईने केलं तर तिचं बाळ मनाने सुद्धा सुदृढ नक्कीच होईल. म्हणजे ललित कलांचा पण थोडासा अगदी त्या बाळाला लहानपणापासूनच हे दिलं पाहिजे. आणि आपण सुरुवातीला जसं म्हटलं की मन आणि बुद्धी, तसं हे एक टेक्निकल हे सगळं झालं. तुम्ही विटॅमिन डी काय म्हणालात ते, आणि हे सगळं भावनेशी रिलेटेड असणार झालं. अशा दोन्ही गोष्टी आपण दिल्या पाहिजे मुलांना. पण आत्ताच्या काळात अगदी प्रॅक्टिकली बघितलं तर या मुलींसमोर, नवीन आई होणाऱ्या मुलींसमोर हे प्रचंड मोठं आव्हान आहे. तर ते तुम्ही कसं सांगाल असं थोडक्यात की छोट्या छोट्या गोष्टी, पूर्वीसारखा बायकांना आता वेळ नाही. बरोबर.
पण तिच्या या वेळ नसण्यामध्ये सुद्धा ती वेळ काढू शकते या गोष्टींसाठी. आणि त्याच्यासाठीच सगळ्या घरांनी, तिच्या मैत्रिणींनी, तिच्या कलिग्जनी, सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावून तिला जितकं काही शक्य असेल अवकाश देण्यासाठी, आराम करण्यासाठी, चांगलं वाचन, मनन, चिंतन हे सगळं तिने करावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण म्हणतोच ना की वेळ सगळ्या गोष्टींसाठी काढायलाच पाहिजे आणि मग तो याच्याहीसाठी काढायला पाहिजे. तसं तर प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी रोज 45 मिनिटं अगदी पूर्ण स्वतःसाठी काढली पाहिजेत, तिच्या स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी. त्याच्यातच ही अवस्था महत्त्वाचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रत्येक आई बाबा काही मानसशास्त्रज्ञ नसतात, त्याच्यामुळे त्या मुलांवर संस्कार करायचे, लहान मुलांवर, तर त्यांचं मन ओळखणं ही एक कलाच असावी. तर ती कशी जोपासायची, कसं ओळखायचं मुलांचं मन? मी तुम्हाला आधी म्हटलंय की मुलांच्या वर्तनातून आपल्याला त्याचं मन बरेचदा ओळखता येतं. म्हणजे कसं की एखादं मूल खूप हट्ट करत आहे, तर आईला असं वाटतं की हे माझं मूल हट्टी झालं आहे आणि मला त्याला जागेवर, म्हणजे त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. पण त्या हट्टामागे काय कारण आहे त्याच्यापर्यंत आपण पोचतच नाही. भूक लागलेली असू शकते, कंटाळा आलेला असू शकतो, म्हणजे त्याच्या भावना काय असू शकतात याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि मग ती ट्रायल अँड एरर करावी लागते, कारण त्याला भाषा नाही आहे. पण तरीसुद्धा हे एका संवेदनशीलतेने जर केलं तर हे लक्षात येऊ शकतं त्या बाळाच्या वर्तनावरून. दुसरे आपण मूड्स म्हणतो आहे ना, की मोठ्यांचे मूड्स असतात, तसे लहान मुलांचे मूड्स असतात. त्या मूडप्रमाणे आई वडिलांना त्याच्याशी ॲडजस्ट करावं लागतं. एखादं मूल समजा खूप गर्दीच्या ठिकाणी जाणं त्याला आवडत नसेल किंवा आज मूड नसेल, तर त्यावेळी जर त्यांनी आई वडिलांनी जबरदस्तीने त्याला तिथे नेलं तर ते मूल मग चिडचिड करणार, रडरड करणार आणि ते दाखवणार की मला हे पसंत नाही आहे. तर हे महत्त्वाचं आहे. आणखीन एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मुलांमध्ये ज्या भावना असतात त्या खूप कमी वेळाच्या असतात. म्हणजे त्यांचं मन आपण म्हणतोच की चंचल असतं. आणि मोठ्यांच्या भावना कसं, म्हणजे जसा मला राग आला तर मला तासभर, 1.5 तासभर तो राग माझ्याबरोबर असतो. पण मुलांचं असं असतं की राग आत्ता आलाय, तुम्ही त्याला थोडं डिस्ट्रॅक्ट करा, थोडंसं त्याच्या आवडीचं काहीतरी करा, त्याचा राग पटकन कमी होतो. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्याच्या भावनांकडे पोचता येतं. आणि त्या भावना जर त्या निगेटिव्ह असतील तर त्यांना पॉझिटिव्ह करायला सोपं असतं लहान वयामध्ये. दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी मुलांशी जास्तीत जास्त बोलत राहायला पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी त्यांची भाषा तर संपन्न होतेच, ते लवकर बोलायला शिकतातच, पण त्याचबरोबर आपल्या भावना व्यक्त करायला सुद्धा शिकतात. म्हणून आपण असं म्हणतो की भावनांचं नेमिंग करा. म्हणजे त्यांना विचारा की तुला राग आलाय का, तुझं काही तुला दुखतंय का, तुला माझ्यावर राग आलाय की बाबांचा आलाय. म्हणजे तुम्ही काय करताय की त्या रागाला तुम्ही ओपन करताय आणि मग ते मूल त्याच्याविषयी बोलायला उद्युक्त होतं आणि मग आपल्याला त्यांच्या भावना कळू शकतात. आणखीन एक चाइल्ड सायकियाट्रीमध्ये पद्धत आहे, म्हणजे जी आम्ही मुलांचे काही त्यांचे डायग्नोसिस असतात, काही त्यांच्या प्रॉब्लेम्स त्याच्यासाठी वापरतो, ते म्हणजे प्ले थेरपी. म्हणजे मूल खेळत असेल किंवा पेंटिंग करत असेल तर तो काय त्या पेंटिंगमधनं करतोय त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला काही ठोकताळे बांधता येतात. की समजा तो एखादी बाहुली असेल आणि तिला सारख्या म्हणजे हे बुक्क्या मारत असेल, तर असं लक्षात येतं की ह्याला कुठेतरी व्हायलन्स घरात किंवा आजूबाजूला तो फेस करतोय किंवा तो बघतोय आणि त्याचंच तो आता इमिटेशन करतोय. त्याचप्रमाणे जर ते पेंटिंग काढतोय, त्याच्यामध्ये त्याला सांगितलं की फॅमिलीचं चित्र काढ आणि ते फॅमिलीचं चित्र काढताना एखाद्या पर्टिक्युलर माणसाचं खूप वेगळंच असं तो वेगळ्या म्हणजे खूप आडदाण किंवा असं काहीतरी चित्र जसा का तो नाही आहे तसं जर त्यांनी काढलं तर असं लक्षात येतं की याला याच्यापासून त्रास काहीतरी जाणवतोय. तर हे अजून म्हणजे जास्ती विकसित मार्ग आहेत भावना ओळखण्याचे. पण हे साधारण वय काय असतं मग? म्हणजे प्ले थेरपीचे साधारण 8-9 वर्षापर्यंत आपण देऊ शकतो आणि 2-2.5 वर्षापासून मुलं जेव्हा खेळणं सुरू करतात त्यावेळेला त्याच्या पुढे आपण हे बघू शकतो. अर्थात याला बरंच ट्रेनिंग लागतं आणि ते आईवडिलांना शक्य नाही आहे,
पण निदान आपल्या मुलाचे मूड्स ओळखणं, त्या मूड्सच्या मागची कारणं ओळखणं, ती त्याला विचारणं आणि त्याप्रमाणे बदल करणं. आणि समजावून सांगताना स्पेसिफिकली हे 2 वयांमध्ये खूप महत्त्वाचं आहे. अगदी बालकांना आणि किशोरवयीन मुलांना हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे, कारण काहीही सांगायचं नाही आहे, म्हणजे असं पटकन. आपण हाच विषय थोडासा पुढे कंटिन्यू करू, एक छोटासा ब्रेक घेऊ आणि विश्रांतीनंतर पुन्हा या महत्वाच्या विषयाकडे जाऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण गप्पा मारतोय डॉक्टर शुभदा खिरवडकर यांच्याशी, ज्या सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि मानसतज्ज्ञ आणि विशेष लहान मुलांच्या मनाचा विचार करणाऱ्या डॉक्टर आहेत. त्यांच्याशी गप्पा मारतोय. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. आणि आपण मुलांचं मन कसं ओळखायचं याच्यावर बोलत होतो. अनेक वेळा मुलं बोलायला लागल्यानंतर प्रश्न विचारतात. छोटी छोटी प्रश्न असतात त्यांची, की दिवसभर पावसात राहून सांग ना आई झाडाला खोकला कसा होत नाही, किंवा दिवसभर खेळून सुद्धा सांग ना आई वारा कसा दमत नाही, किंवा रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई बेडकाचा आवाज कसा बसत नाही. अशी छोटे 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 प्रश्न मुलं आपल्याला विचारत असतात. ते नेमकं ओळखत त्यांना योग्य प्रकारे सांगणं, हे जे स्किल आहे हे कसं डेव्हलप करायचं पालकांनी? असं आहे की हे सगळे प्रश्न जे आहेत ते कुतूहलातून निर्माण होतात, आणि जितकं मूल लहान तेवढं त्याचं कुतूहल जास्त, आणि त्यामुळे तो सगळ्या गोष्टींमध्ये कुठला तरी जीव आहे, कोणीतरी व्यक्ती आहे असा विचार करून त्यांनी असे प्रश्न विचारलेत की बेडकाचा आवाज कसा बसत नाही, किंवा आई तू कशी दमत नाही, तसंच इतर निसर्गातल्या गोष्टी कशा त्यांच्या ह्याच्यातनं वेगळ्या होत नाहीत. तर याला असं म्हणता येईल की ह्या प्रश्नांना कधीही आईवडिलांनी हा अगदीच फालतू प्रश्न आहे किंवा छोटा प्रश्न आहे, याचं काय उत्तर देणार, याचं काय उत्तर असणार, असा विचार न करता प्रत्येक प्रश्नाकडे त्या मुलाच्या कुतूहलाला मी कसं चॅनलाइज करू शकते, काय त्याला उत्तर देऊ शकते. समजा त्यावेळेला मला जमलं नाही तर हसून असं म्हणता येतं की अरे आत्ता नाही मला कळत आहे ना याचा उत्तर काय द्यावं, पण मी तुला नक्की संध्याकाळपर्यंत सांगते, किंवा आत्ता मला वेळ नाही आहे पण आपण ह्याची चर्चा नंतर करू, तुला काय वाटतं, असं सुद्धा आपण विचारू शकतो त्याला त्याच्या विचारांना स्टिम्युलेट करण्यासाठी. त्यामुळे असं कुठल्याही प्रश्नांना की हे का आहेत, टी व्हीवर अनेक गोष्टी मुलं बघत असतात, त्यावेळेला ते कधीकधी आईवडिलांना थोडेसे त्रासदायक म्हणा, किंवा असं वाटतं की ह्याचं उत्तर कसं काय एवढा छोटा मुलगा पेलू शकेल, तर मी कसं देऊ, असं त्यांना वाटू शकतं. पण त्यावेळेला सुद्धा आईवडिलांनी तो धागा पकडून त्याचं जे काही आहे, जे कुमारवयीन मुलं असतात समजा 9-10 वर्षाची, सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात बघतात, किंवा मुली असतात त्या खूप वेगवेगळे तरुण वयातल्या मुलींचे हे बघत असतात, आचरण बघत असतात टी व्हीवर, आणि त्याच्यामधून त्यांना काही प्रश्न पडू शकतात. तर तो कुठलाही प्रश्न अवाजवी नाही हे आईवडिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांना त्यांच्या शब्दात त्यांच्या स्तरावर खाली येऊन जे काही बोलायचं आहे ते बोलता येतं. याच्यासाठी तुम्हाला स्वतःला जमत नसेल तर इतर आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करून असे प्रश्न विचारतो, तर तू काय उत्तर दिलंस किंवा काय आपण उत्तर देऊ शकतो हे एकमेकांशी बोललं पाहिजे. याच्यासाठी काही वेबसाईटसुद्धा आहेत स्टँडर्ड, ज्याच्यावर तुम्हाला असं मुलांनी प्रश्न विचारलं तर त्या वयातल्या मुलांना कशा प्रकारची उत्तरं द्यायला पाहिजे. हा खूप मोठा विषय, त्यामुळे मी अगदी बारीक बारीक सांगू शकणार नाही, पण असं त्याच्यामधनं त्यांच्या प्रश्नांचं निराकरण आपल्याला करता येतं. थोडी मुलं मोठी झाली, कुमार वयातली म्हणजे 9-10 वर्ष ते 13 वर्ष, ज्याला आपण अर्ली ॲडोलेसन्स असं म्हणतो, लवकरचं किशोर वय सुरू होतानाचा सुरुवातीचा काळ, त्या वयामध्ये ना मुलांना मी कोण आहे, मी कशासाठी इथे आलो आहे, मला काय इथे करायचं आहे, या जगामध्ये माझं काय रोल आहे, अशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात. त्यांना त्यांच्या आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक गोष्ट पटेलच असं नसतं, त्यामुळे ते त्याच्यावर प्रतिप्रश्न करतात आणि त्या तुला समजणार नाही, आता मोठा झालास की मग कळेल, असं विचार न करता आपण मिळून उत्तर शोधू शकतो का, आपण मिळून याचा
प्रश्नाकडे बघू शकतो का, तुला पडणाऱ्या प्रश्नांना जर मला उत्तर देता येत नसेल तर मी कोणाची मदत घेऊन ते करू शकते का, याच्याकडे आईवडिलांनी लक्ष द्यायला हवं, त्याच्यासाठी वेळ काढायला हवा. आणि हे करताना मला सगळ्या आईबाबांना सांगायला आवडेल की तुम्ही स्वतःसुद्धा त्याच्यातनं खूप शिकत असता, त्यामुळे तुम्हाला हे करायला मजा येईल. म्हणजे असं नाही की हे काहीतरी फालतू आहे आणि की कुठे याच्यात वेळ घालवू असं न वाटता तुम्हाला हे तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की जास्त जाणते तुम्ही होताय, जास्ती चांगल्या तुम्ही प्रश्नांना, म्हणजे जे प्रश्न अरे मला सुद्धा असं कधी वाटलं नव्हतं, हे मूल विचारतंय, खरंच याला काय वेगळा अँगल असू शकेल बरं, असं तुम्हाला वाटू शकतं. मग तुम्ही त्या प्रकारे विचार आपला पुढे नेऊ शकता. जी अजून मोठी मुलं असतात म्हणजे किशोरवयीन मुलं असतात, त्या मुलांवर आजूबाजूच्या त्यांच्या वयाच्या मुलांचा खूप जास्ती परिणाम असतो, ज्याला आपण पियर प्रेशर असं म्हणतो. की त्यामुळे ते करतात तसं ही मुलं करायला बघतात. त्यांनी कुठल्या वेगळ्या प्रकारचे कपडे घातले जे आपल्या संस्कृतीत कदाचित बसत नाहीत किंवा आईवडिलांना आवडत नाहीत, तर ते त्याच्याविषयी खूप जास्ती पक्के असतात की नाही हा करतोय तो करतोय, त्याचे आईवडील काही म्हणत नाही, तुम्ही कशाला म्हणता, अशा प्रकारचा त्याचा वाद असू शकतो आपल्याशी. तर त्यावेळेला ना मला असं नेहमी सांगावंसं वाटतं की तुम्ही त्या मुलांवर संस्कार करत असताना किंवा त्यांना काय चांगल्या गोष्टी आहे काय नाही आहे याच्याविषयी सांगत असताना नेहमी चर्चा केली पाहिजे. असा विचार नाही करायचा नाही की हा लहान वयाचा आहे, याला अक्कल नाही, असा विचार न करता त्याची पण काहीतरी बाजू असू शकते. आणि आपण सुद्धा चांगल्या आपल्या पद्धतीने त्याला वादविवाद जो म्हणतो आपण, एकमेकांना आदर देत जो एकमेकांशी चर्चा असते ती घडवून आणली पाहिजे. त्याच्यामुळे मग मुलं हळूहळू ते पण विचार करायला लागतात की नाही हे आई बाबा म्हणतायत ते कुठेतरी मला पटलंय, काही बाबतीत नाही पटलं पण बघतो मी प्रयत्न करून, असं ते होतं. नाहीतर मग माझंच ऐक असं जर सतत म्हणत राहिलं तर ती मुलं रिबेलियस होतात, ती मुलं आईवडिलांच्या विरुद्ध उठतात आणि मग नको त्या गोष्टी करायला लागतात. त्यामुळे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना त्याच्यात जर तुम्ही चर्चा करत गेले तर मोठ्या गोष्टींसाठी पण तुम्हाला स्कोप राहतो विचार करायला किंवा त्यांना आपलं मत सांगायला. जर तुम्ही असं केलं की मी म्हणतो तेच खरं, बाकीचं तुझं असेल ते पण माझ्या अनुभवाने मी हे शिकलो आहे ते ऐक, तर मग ती मुलं तुमचं ऐकणार नाही. पण हे जे तुम्ही सांगताय ना, हे जी 3 तुम्ही स्टेजेस सांगितल्या म्हणजे बालवय, कुमारवय आणि किशोरवय, या 3 स्टेजेसच्या मध्ये जी एक अशी अदृश्य रेषा आहे ती मुलापरत्वे बदलत असेल, तर ती रेषा ओळखणं आणि कुठे पक्केपणाने माझं ऐकलं पाहिजे आणि कुठे त्याला पूर्ण जागा दिली पाहिजे हे सुद्धा एक स्किल आहे. अतिशय गुंतागुंतीची ही मनाची प्रक्रिया आणि मुलांचं मानसशास्त्र आपण जाणून घेतोय. पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया, भेटूया एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण मुलांचं मानसशास्त्र जाणून घेतोय डॉक्टर शुभदा यांच्याकडनं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं ब्रेकपूर्वी जाण्याआधी की या ज्या अलगद रेषा असतात वयात बदल होण्याच्या, त्या ओळखत ओळखत मुलापरत्वे बदलत त्याला कसं हँडल करायचं. म्हणजे कधी कधी मूल 5 वर्षापर्यंत त्याला काही समजत नसतं किंवा स्वतःचं डोकं चालवत नसेल कदाचित, पण त्याच्यानंतर तो फसी चाइल्ड किंवा खोटारडेपणा करू शकतो. तर ते कसं हँडल करायचं. बरोबर. याच्यामध्ये एक आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तो आता तुम्ही जसं म्हटलं की खोटारडेपणा करतो मूल, तर मुलाला का वाटत असेल की मी खोटं बोलावं, आहे की नाही. खोटं बोलण्याची काहीतरी त्याच्यामागची कारणं असतात ना. बरेच वेळा असं असतं की खरं बोलून मला काहीतरी गडबड होणार, म्हणजे मला रागवल्या जाईल किंवा मला मार दिला जाईल किंवा काहीतरी असं असणार. त्याच्यामुळे मुलं खोटं बोलतात आणि मग ती एकदा त्याच्यातनं ती एक खोटं बोललं की त्याचं पुढचं असं ते करत जातात. तर त्यामुळे मुलांना खोटं बोलायची गरजच पडणार नाही असं घरातलं वातावरण असायला हवं. आणि तितके आईवडीलसुद्धा त्या स्वभावाचे किंवा त्यांनी त्यांचा स्वतः तसा मानसिक विकास करायला हवा की जर मूल खोटं बोललं तर त्याला कसं म्हणायचं. म्हणजे त्याला पहिल्यांदा समजा ती त्यांनी चूक केली की तो काहीतरी खोटं बोलला, त्याची कारणं जाणून घेताना
पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की मला तुझ्या खोट्या बोलण्याची किंवा तू ही जी चूक केली आहे, सगळेजण चुका करतात, तुझी ही चूक आहे, ह्या चुकेमागचं मला कारण जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणजे तुला भीती वाटली का, मी बोलेन तुला, रागवेन किंवा काहीतरी शिक्षा करेन म्हणून तू खोटं बोललास का, असं त्या मुलाला वाटलं किंवा त्याच्याशी असं आपण बोललं की ते मूल थोडंसं शांत होतं, मग त्याचा मूड थोडासा ओपन व्हायला लागतो तो, आणि मग तो सांगतो. मग त्याला त्यावेळेला सांगायला पाहिजे आपण की असं काही पण तुला खोटं बोलायची किंवा भीती वाटेल असं काही असेल तर असं करू नकोस, कारण एकदा आपण असं केलं की तू पुढच्या वेळेला ती चूक केलेली नसेल तरी सुद्धा तुला त्रास होईल. जेच आपण मोठ्या लोकांना सांगतो तसंच, फक्त त्याची भाषा या मुलांसाठी थोडीशी साधी आणि सोपी करायला लागते. याला धरूनच मला आणखीन एक विचारायचं आहे की या 3 मध्ये जे बदल होतात ग्रॅज्युअली होतात, पण त्याचे ठोकताळे आहेत का काही, की कसं ओळखायचं की आता अरे मोठा झालाय थोडा, हे असे काही ठोकताळे आहेत का? याच्यासाठी काही ठोकताळे आपल्याला शरीरावर दिसतात. म्हणजे जसं किशोर वय येत आहे हे मुलांमध्ये मुलींमध्ये त्यांच्या बाह्य शरीरामधले जे बदल होतात त्याच्याने दिसतातच, आणि ते एकदम प्रकर्षाने जाणवायला लागतात. ते साधारण 1 वर्षामध्ये 1 ते 2 वर्षामध्ये त्यांचा तो विकास होतो. त्याचबरोबर त्यांचं भावना आणि विचार याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकदम फरक दिसायला लागतो. म्हणजे ते मूल खूप जास्ती संवेदनशील असतं. म्हणजे पूर्वी आपण त्याला खूप रागवायचो तरी त्याला काही फारसा फरक नाही पडायचा. आता एवढंसं काही बोललं की डोळ्यात पाणी येतं किंवा एकदम खूप राग येतो. हे जे भावनांमधले बदल आहे हे आपल्याला दिसायला लागतात. दुसरं, मूल आपल्याशी शेअरिंग करणं थोडं कमी करतं. म्हणजे पहिले जसं शाळेत जी गोष्ट असेल ती सांगायची घरी येऊन, मग हळूहळू आईवडिलांना वाटतं की हे 10 वर्षाचा मी याला एवढे प्रश्न विचारते, हा काहीच बोलत नाही, हा काहीच सांगत नाही. तर तेव्हा आईवडिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आता त्याचा अवकाश मोठा झाला आहे आणि त्याला बाकी बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्याचं मन रमतं, आणि सगळ्याच गोष्टी काही आईवडिलांशी शेअर करायची गरज नाही असंही त्याला वाटतं. त्यामुळे सगळ्या तुझ्या शाळेत झालेल्या गोष्टी सांग मला, हे म्हणणं बंद करायला पाहिजे. त्याचबरोबर छोटंसं काही मूल सांगायला लागलं की खूप त्याच्यात इंटरेस्ट दाखवायला पाहिजे. म्हणजे आईवडील काय करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे मग आपल्या कामात गरकं, पण हा महत्त्वाचं काहीतरी सांगतोय, मला याच्यातनं काही कुठे हे मिळतो का, क्लू मिळतो का, जसं शोधत. आणि आईवडिलांनी सुद्धा ते शोधायला पाहिजे त्याच्या भाषेतनं, त्याच्या एकूण वर्तनातनं, की तो काय सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण देते की मुलांची शाळेची ट्रिप जाणार होती, आणि तो मुलगा खूप सकाळी अगदी उठून बिठून तयार होऊन शाळेत गेला, आणि काही कारणाने ती ट्रिप काही गेली नाही. तो खूप चडफडत घरी आला, आणि मग घरी आई वडिलांनी त्याला, अरे एवढं काय, उद्या जाईल, पुढच्या रविवारी जाईल. नाही, त्यावेळेला त्याची भावना ही फार रागाची, चिडचिडीची आणि फ्रस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो त्याची होती. आणि मग त्यावेळेला जर तुम्ही त्याच्याशी त्या भावनेशी जुळले नाही तर मग त्या मुलाला असं कुठेतरी वाटतं की मी माझ्या मनाचा एवढा त्रास होतोय मला, आणि यांना साधं समजत सुद्धा नाही तो त्रास. तर त्यावेळेला आईने, तुला वाईट वाटतंय ना, खरंच रे, मला पण वाटलं असतं, अशा प्रकारचं जर त्यावेळेला केलं ना, तर मग त्या आई वडील आणि मुलं यांचं भावनिक नातं जमायला लागतं, जुळायला लागतं आणि वाढत राहतं. आदर केला पाहिजे, भावनेचा आदर केला पाहिजे, हा महत्त्वाचा आणि अगदी लहान वयापासून ती सवय आपण लावली पाहिजे. तुम्ही मागच्या प्रश्नामध्ये उत्तर देताना असं म्हणाला होतात ना की आपणही खूप शिकतो त्यांच्या प्रश्नात. तर मला तर वाटतं की आई वडील पेशन्स खूप शिकत असतील, अगदी सगळ्यात जास्त धीर शिकत असतील, आणि अर्थातच वेगवेगळे प्रश्न समोर येतात. मला या निमित्ताने आपल्याला विचारायचं आहे की मुलांची सर्जनशीलता, सृजनशीलता ती जोपासणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. खूप खूप छान प्रश्न आहे. मला याच्यासाठी हा महत्त्वाचा वाटतो की या प्रश्नावर खूप किंवा या विषयावर फार जास्ती बोलल्या जात नाही. पण असं आहे की प्रत्येक माणूस जन्म घेतो तेव्हापासून तो सृजनशील असतो, पण आपल्याकडे ती सृजनशीलता म्हणजे मग कुठल्या तरी कलेमध्ये त्यांनी असलं पाहिजे, काहीतरी म्हणजे पेंटिंग, ड्रॉइंग, नृत्य, गाणं, असं नाही. रोजच्या जीवनात सुद्धा केवढी सृजनशीलता आहे ना. तुम्ही घराची जी अरेंजमेंट आहे ते मूल म्हणतं की नाही आई आपण असं करून बघूया का, हे जास्त छान दिसेल का, तर ते करू देणं
आणि त्यासाठी त्याला जे त्याला लहानपणी आवडतं आहे त्या सगळ्यासाठी त्याला काही ना काहीतरी ट्रेनिंगचा चान्स मिळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की प्रत्येक मुलांनी सगळ्या गोष्टी पारंगत व्हायला पाहिजे, पण प्रत्येक मुलाला तो चान्स जर तो दाखवतोय कुठेतरी कल तर त्याला त्याच्यासाठी चान्स मिळाला पाहिजे. पण यावेळेला हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की तो चान्स मिळाला म्हणजे तो एकदम टॉपवर पोचेल आणि कुठल्या तरी स्पर्धेत बक्षीस मिळेल असं नाही, पण त्याला मनाला त्याच्या समाधान मिळेल, आनंद मिळेल त्याचे छंद लहानपणापासून जोपासणं खूप गरजेचं आहे. आज आपण म्हणतो की स्ट्रेस जेव्हा येतो ज्या लोकांना काही छंद असतात त्यांचा स्ट्रेस ते कमी करू शकतात, ते मॅनेज करू शकतात. मग हे छंदच जर मुलाला तुम्ही लावले नाहीत लहानपणापासून, त्याचं हे अवकाश दिला नाही, त्याला समजा ड्रॉइंगचा क्लास असेल लावून दिला, 4 महिने गेला नाही गेला कंटाळा आला सोडलं, दुसरं काही घेतलं, पण हे त्याला एक्सप्लोअर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या वयामधल्या मुलांचं तर असं इतकं त्यांचं जे मन असतं ना त्याला आपण इम्प्रेशनेबल माइंड असं म्हणतो, म्हणजे एखाद्या स्पंजसारखं सगळं ते घेत असतं. त्यामुळे ते त्यांनी घेतलेलं असेल, कदाचित त्यावेळेला त्याच्यात खूप इंटरेस्ट नाही वाटला त्याला, पण थोडं अजून काही वयानंतर तो परत जागृत होतो आणि त्यावेळेला तो ते करायला लागतो, स्ट्रेस मॅनेज करायला लागतो, मन समाधानी ठेवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सृजनशीलता आपल्या मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची असेल तर त्याची जोपासना करणं खूप गरजेचं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही काहीमध्ये असे कॅम्प्स घेतले होते, त्याच्यामध्ये मुलांनी इतके छान आपले छंद जोपासले की त्यांनी सध्याचा जो एक आव्हानात्मक प्रश्न आहे म्हणजे स्क्रीनला चिकटणं, त्याच्यापासून ते खूप दूर गेले. म्हणजे असं आम्हाला वाटलं होतं की कदाचित त्या 15 दिवसाच्या कॅम्पमध्ये आपण त्यांना असं काय काय करायला देतोय, त्यांचं मन रमतंय, मुलं करतात आहे, पुढे जाऊन करतील का नाही माहीत नाही, परत नाही तर मोबाईल आणि टी व्हीला चिकटतील का. पण त्या मुलांनी ते छंद पुढे नेले, अनेक त्याच्यातले खूप छान त्यांनी त्याच्यात काम केलं, ती कला त्यांची बहरली आणि छान मजा आली, त्यांनाही मजा आली, आईवडिलांनी खूप समाधानी झाले आणि त्यांना पुढे हेही लक्षात आलं की पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी आपण एक छान ठेवा त्यांना देतोय. हाच मुद्दा मला तुम्हाला घ्यायचाच होता, म्हणजे तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही आता हे सृजनशीलतेबद्दल जे बोलत होतात ती फक्त मुलांची त्या वेळची गरज नाही आहे, तर त्यांच्या म्हातारपणीपर्यंतचा तो आधाराची काठी आहे. कारण आता आपण ज्या वयात आहोत ते आपल्याला जाणवतंय ना की आपल्याला आपल्या आईबाबांनी जर असं सृजनशील राहायला शिकवलं नसतं तर कदाचित आज आपणही फ्रस्ट्रेट झालो असतो किंवा काय. याचाच धागा पकडून आणखी पुढे मला न्यायचं आहे की निसर्गाशी मुलांची जवळीक असावी किंवा निसर्ग आणि मुलांचं मनस्वास्थ्य याचा संबंध आहे का? खूप आहे. आणि रवींद्रनाथांनी तर याच्यावर अनेक कविता केल्या आहेत की कसं ते बालकाचं मन त्या मातीत असतं, म्हणजे मातीशी त्यांनी खेळलं पाहिजे, झाडांच्या जवळ गेलं पाहिजे, सृष्टीचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे. जे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सृष्टी देते त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन बघितलं पाहिजे, त्याच्यातनं समाधान आनंद मिळवला पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. आजकाल आपण म्हणतो की कॉन्क्रीटच्या ह्याच्यात मुलं अडकलेली आहेत, पण अजूनही ॲटलिस्ट नागपूरसारख्या ठिकाणी तर भरपूर हिरवाई आहे. मुंबईला वगैरे म्हणजे इतर ठिकाणी पण असे काही स्पॉट्स असतात, प्राणी असतात, प्राण्यांशी तो एक निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे. आणि मी असं बघते की जे मुलं किंवा किशोरवयीन मुली आणि तरुणी ज्यांना प्राण्यांवर माया असते, प्राण्यांबद्दल प्रेम असतं, ते त्यांचं मन अतिशय संवेदनशील असतंच आणि ती संवेदनशीलता ते माणसांमधली नाती जपण्यातही आणतात. परोपकाराची जी भावना ती खूप महत्त्वाची आहे. आणि ग्रॅटिट्यूड की मला हे मिळालं आहे, मला हे दिलं आहे देवाने हे सगळं बघायला, तर ती भावना सुद्धा निसर्ग तुमची जागृत करतो. आणि ही ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाची आहे. खूप आपण हा ग्रॅटिट्यूड आणि आणखी बाकीच्या भावना स्पेसिफिकली जी तुम्ही जीवन मूल्य आम्हाला सांगणार आहात ती जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
बालमानसशास्त्र या विषयावर आपण गप्पा मारतोय डॉक्टर शुभदा खिरवडकर यांच्याशी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि तुमचंही स्वागत. आपण निसर्ग आणि मुलांचं नातं याच्यावर बोलत होतो. याला जोडून मला आत्ता तुमचं जे काम चाललंय सध्या, नागपूरमध्ये तुम्ही असताच, पण आठवड्यातले 4 दिवस तुम्ही मेळघाटमध्ये काम करताय आदिवासी मुलामुलींसाठी. काय करता नेमकं? ॲक्च्युली मेळघाट म्हणजे अप्रतिम निसर्ग आहे. खूप छान जंगल आणि अतिशय सुंदर निसर्ग. आणि तिथे कोरकू समाजाचे लोक राहतात, ते आदिवासी लोक आहेत. आणि मेळघाट अनेक वेळा याच्या आधी पण प्रकाश झोतात याच्यासाठी आला आहे की तिथे कुपोषण खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे बालमृत्यू. तर एक साधारण 10-12 वर्षापासून तिथे जे काम डॉक्टर सातव, आशिष सातव आणि कविता सातव, 25 वर्षापासून ते एक तिथे NGO चालवतात. आणि त्या NGOमध्ये मी साधारण 10-12 वर्षापासून ट्रेनिंग्स वगैरे घ्यायला किंवा काही कॅम्प्स असले तर असं जायचे. पण साठी आली आणि मी ठरवलं की आता आपण तिथे जास्त जायला पाहिजे, कारण असं थोडे दिवस जाऊन काय खूप त्यांच्या ह्याच्यात बदल होणार नाही. आणि आपल्याला जे काही शिकलं आहे, जे काही आपल्याला जमत आहे ते तिथे करता येईल का ते बघावं. आणि म्हणून मी गेल्या 2 वर्षापासून तिथे दर आठवड्यात 4 दिवस जाते. आणि तिथे सगळ्याच प्रकारचे ची कामं असतात. म्हणजे तिथे त्यांचं हॉस्पिटल आहे, तिथे लहान मुलांची ट्रीटमेंट. नंतर फील्डमध्ये जाऊन 33 गावं त्यांनी घेतलेली आहेत आणि त्या गावामध्ये त्यांचं काम चालतं. मुख्यतः कुपोषण निवारणाचं काम आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं, म्हणजे जगभर त्याची ख्याती आहे, इतकं सुंदर त्यांचं काम आहे. तर त्या कामाचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत लहान मुलांसाठी, मग थोड्या मोठ्या मुलांसाठी एक सेहत नावाचा आम्ही प्रोजेक्ट करतो, ज्याच्यामध्ये शाळेतली मुलं असतात आणि त्यांना वेगवेगळ्या, म्हणजे त्यांना पोषण तर द्यायचंच, पण त्यांच्या मनाचं पोषण करायचं आणि त्यांच्या समाजाचं पोषण करायचं. तर असं विविध प्रकारचं ते काम आहे. त्याच्यामध्ये आरोग्य दूत म्हणून गावामध्ये एक सेविका असते प्रत्येक गावात आणि तिला ट्रेन केलेलं आहे. वेगवेगळे कॉमन जे आजार आहेत मुलांचे त्याच्यावर औषधं देणं. थोडी मोठी माणसं आहेत त्यांना पण TB आणि ब्लड प्रेशरसाठी औषधं ते देतात. आणि जी काही कुपोषित मुलं असतील त्या गावातली, त्याचं तिच्या घरी काही अन्न देऊन, जे मेळघाटच्या त्या NGOमध्ये तयार होतं ते देऊन त्यांचं कुपोषण घालवायचं. म्हणजे त्यांना सप्लिमेंटरी फूड म्हणजे आपण जे म्हणतो ते आपण देतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळाले आहेत. डॉक्टर सातव यांचे दी इंटरनॅशनल जर्नल्समध्ये काही माझे पण पब्लिश झाले आहेत रिसर्च तिथले. आणि हे काम आता आम्ही या प्रयत्नात आहे की जास्तीत जास्त भारतभर जे जे आदिवासी क्षेत्र आहे ते मॉडेल तयार आहे आता, तर ते आपण जास्तीत जास्त रेप्लिकेट करायचं, जास्तीत जास्त ठिकाणी त्याला न्यायचं आणि बघूया, जमेल बहुतेक काही दिवसांमध्ये आम्हाला ते. खूप छान जमेल. पण मी सुरुवातीला सांगितलं की आपण अतिशय सुंदर लिखाण सुद्धा आहे, म्हणजे निसर्गाचं आणि हे मानसशास्त्र असं दोन्हीचं अतिशय सुंदर कॉम्बिनेशन डॉक्टर शुभदा यांच्या लिखाणामध्ये येतं. तर त्याच्याबद्दलही आम्हाला आवडेल. 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 2 पुस्तकं झाली आहेत. पहिलं पुस्तक तर ते किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी लिहिलं होतं की त्यांची वेगवेगळी आव्हानं आणि त्याला तुम्ही कसं हँडल करायचं त्याच्याविषयी आहे. पण ते आम्ही मुलांना उद्देशून केलं आहे. म्हणजे असं नाही आहे की त्याच्यात पालकांना काही उपदेश आहे, मुलांशीच असं गंमत जम्मत चर्चा करत त्यांचे प्रश्न काय असतील ते सोडवायचं असं त्या पुस्तकात. तर जेव्हा मी ॲडोलसंट हेल्थ अकॅडमी नागपूरची अध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही ते पुस्तक 3 भाषांमध्ये, मराठी, हिंदी, इंग्रजी पब्लिश केलं होतं. आणि नंतर आता नुकतंच मागच्या वर्षी राजहंस प्रकाशनाने माझं शोध आरसपानी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाला मध्ये 2ही प्रकारचे लेख आहेत. निसर्गाविषयीचे लेख आहेत, वेगवेगळी झाडं म्हणा किंवा काही निसर्ग चित्रण आहेत. आणि मानवाची, म्हणजे माणसं मला जी भेटली त्यांची पण चित्रण आहे. तर मला असं कायम वाटत आलं आहे की व्यक्ती आणि निसर्ग ह्यांचं फारच एकमेकांशी जवळचं नातं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माणसात मला निसर्ग दिसतो आणि निसर्गात माणूस दिसतो. तर ते तसं मला त्या पुस्तकात लिहायला मिळालं आणि ती चांगली संधी
राजहंसनी मला दिली. अतिशय सुंदर पुस्तक आहे, म्हणजे सगळ्यांनी वाचावं असंच आहे. तरल आहे आणि अतिशय संवेदनशील पण आहे, वाचायला लागलो तर. अतिशय सुंदर आहे. मला खूप सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की यांच्या संपूर्ण करिअरमध्ये 10वी आणि 12वीला त्या मेरिट होत्या. क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये त्यांना 4 गोल्ड मेडल्स मिळालेली आहेत. लाईफ स्किल ट्रेनर म्हणून IAP आणि WHO साठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय बालमानसशास्त्र, सुजाण पालकत्व आणि किशोरवयीन मुलांच्या समस्या यात विशेष रुची आहे आणि त्यावर प्रचंड अभ्यास आहे आणि त्यांचे अनेक पेशंट्स सुद्धा आहेत. मुलांचं आणि पालकांचं समुपदेशन करणं हा तर त्यांचा हातखंड आहे. तसंच पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी जीवन शिक्षण म्हणजे लाईफ स्किल शिकवणारा दिशा आहे आणि युवा चेतना हा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये 250हून अधिक ठिकाणी राबवलेला आहे. मेळघाटमधलं तर आपण आता ऐकलंच आहे. याशिवाय मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यावर विविध वृत्तपत्रातून, मासिक, पुस्तकातून त्यांनी लिखाण केलं आहे. अनेक परिषदांमधून त्यांना आमंत्रित करण्यात येतं आणि त्यांनी भाषणं सुद्धा दिली आहे. आणि जंगल भ्रमंती, निसर्ग, पक्षी, वृक्षवल्ली यांच्यावर त्या सतत बोलत असतात आणि लिहित असतात. त्यामुळे या दोन्हीचं अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा बघायला मिळतं. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, महत्त्वाचा आहे. शहरातली मुलं आणि आता तुम्ही मेळघाटमध्ये काम करता किंवा खेड्यापाड्यांमध्ये जाता, तर या दोघांच्या पालक आणि मुलं यांच्या मानसशास्त्रामध्ये तुम्हाला नेमकं काय बदल जाणवतो, फरक जाणवतो? दोघांचंही म्हणजे मानसशास्त्र थोडंसं वेगळं आहे आणि काही त्याच्यात चांगल्या गोष्टी आहेत आणि काही तेवढ्या चांगल्या नाहीत. जशी ही खेड्यांमधली मुलं फार जास्ती इंडिपेंडंट लवकर होतात. आपली सगळी कामं करणार स्वतःचं, म्हणजे असं त्यांचं काहीच नसतं की हे आईने करून द्यायचं आहे किंवा वडिलांनी करून आहे. पटपट आपलं करायला शिकतात. स्वतःची सगळी कामं, रोज सकाळी स्वतःची तयारी, शाळेमध्ये जाणं, शाळेचा अभ्यास, कुठेही त्याच्यात पालकांचा फारसा सहभाग नसतो. ती एक चांगली गोष्ट आहे. पण कधीकधी त्याच्यात असं होतं की मग ते दुर्लक्ष करतात. तर इतकं जास्ती होतं की मग ते काहीतरी त्यांना आजार वगैरे होतो आणि तो पण लक्षात येत नाही. कारण ते ना खूप जास्ती मेहनती लोक आहेत. सगळे शेतकाम करतात आणि जी सकाळी 8-8:30ला ती बाई आणि तिचा नवरा दोघंही जण गेलेले असतात, ते संध्याकाळी 6-6:30पर्यंत येतात. म्हणजे अंधार पडेपर्यंत ते घरीच नसतात. त्यामुळे मुलं एकदम स्वतंत्रपणे सगळं स्वतःचं सांभाळत असतात. पण त्याच मुलांमध्ये आजकाल मी बघते की जसं आपण शहरामध्ये मोबाईल बघतो मुलांच्या हातात, तसं तिथल्या पण किशोरांमध्ये आणि तरुणांमध्ये तो मोबाईल आलेला आहे आणि त्याच्यात ते काय बघत असतात आणि किती वेळ घालवतात. म्हणजे ती सगळी मुलं 16 वर्षावरी 17व्या वर्षी आपले काहीतरी उद्योगाला लागतात आणि ते एका दृष्टीने चांगलं आहे की त्यांनी ते शिक्षणही स्वतःचं मग स्वतः काम करून शिक्षण करतात. पण पगार आला की पैसा आला हातात की घ्यायचं म्हणजे काय, मोबाईल. तो सगळ्यात चांगला माझ्याकडे असला पाहिजे. याच्यासाठी मग ते 25,000चा 50,000चा घ्यायलाही कमी करणार नाही. म्हणजे कुठे त्या पैशाचा नीट वापर करायचा त्याचा विचार नाही आणि त्याच्याकडे फार जास्ती आकर्षण त्या स्क्रीनचं हे फार झालेलं आहे. हा आव्हानच आहे, तर मोठं आव्हानच आहे. सगळ्यांसाठीच आव्हान आहे. आणि या म्हणजे हाच मुद्दा मला विचारायचाच आहे, खूप महत्त्वाचा. छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर या मुद्द्याकडे येते. Lights, sound, camera, action. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30 तांबड्या कुशीत पाऊस शिरावा अन मातीतून अंकुर फुटावा. जातिवंत बियाण्यांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि पुन्हा प्रसारण सोमवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 6 वाजता.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर शुभदा खिरवडकर यांच्याशी मुलांचं मानसशास्त्र आपण जाणून घेतोय आणि आपण गप्पा मारत होतो ते मुलांची ती आंतरिक जी इच्छा आहे किंवा त्यांच्या मनाला जडणघडण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे या मालेत. आता शेवटाकडे जाताना ही जी पालकांसमोर आव्हानं आहेत, जसं आपण आत्ता म्हणालो की मोबाईल आहे किंवा किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनं आहेत, तर अशी कुठली तुम्ही मघाशी म्हणाला होतात की जीवन कौशल्य आहेत ज्याचा वापर केला पाहिजे, ती आमच्या पालकांना आपण सांगा. तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी साधारण 20 वर्षापूर्वी असा एक मसुदा तयार केला होता ज्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की प्रत्येक किशोरवयीन मुलामुलीला त्यांच्या वाढीच्या वयामध्ये ही जीवन कौशल्य 10 जीवन कौशल्य आहेत ती शिकली पाहिजेत. आणि ती जीवन कौशल्य म्हणजे अशी तशी आपल्याला वाटतं की हे याच्यात काय विशेष शिकवण्यासारखं, पण त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला दुसऱ्या म्हणजे संवेदनशीलता जपणं, नंतर स्वतःला स्ट्रेस आला किंवा काही तणाव आला तर त्या तणावाचं समायोजन कसं करायचं, नंतर कम्युनिकेशन एकमेकांशी संवाद कसा साधायचा, मग तो वयाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे कसा बदलायचा, प्रॉब्लेम सॉल्विंग की एखादा प्रश्न तुमच्याकडे आहे तर मग त्या प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, त्याचे सोल्युशन्स कसे काढायचे, मग त्याच्यात क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमची सर्जनशीलता कशी लावायची, असे विविध ती कौशल्य आहेत. 10 वेगवेगळी कौशल्य आहेत. स्वतःला जाणणं, स्वतःच्या आवडीनिवडी ओळखणं, नंतर स्वतःमध्ये काय चांगलं आहे काय तेवढं चांगलं नाही, म्हणजे चांगलं आहे त्याला मी कसं वाढवू शकतो, जे तेवढं चांगलं नाही म्हणजे मला समजा लोकांशी बोलण्याचा खूप नाही आहे मला जमत तर मग मी ते कसा तो वाढवू शकतो, अशा प्रकारची ही जीवन कौशल्य. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही जीवन कौशल्य पालक आणि शिक्षक हे दोघंही मुलांना शिकवू शकतात. आणि त्याचं एक त्यांनी असं मॉड्यूल तयार केलेलं आहे जे आमची ॲडोलसंट हेल्थ अकॅडमी जी किशोरवयीन मुलांसाठी काम करते ती भारताच्या सर्व दूर क्षेत्रांमध्ये ती 10 जीवन कौशल्य शाळांमधून कार्यक्रम करून, मगाशी तुम्ही जे दिशा आहे म्हटलं ना तोच कार्यक्रम होता जो नागपुरातल्या जवळपास 100 शाळांमध्ये आणि बाहेरही मी अनेक ठिकाणी केला आहे आणि आमचे सगळे सहकारी ते करत असतात. तर तोच कार्यक्रम आता मेळघाटमध्ये त्यांच्या आश्रम शाळांमध्ये करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि WHOचं असं म्हणणं आहे की ती जर जीवन कौशल्य बरोबर वयात आपण मुलांना शिकवली, तरुणांना शिकवली तर त्यांचे बरेचसे मनाचे आजार आणि शरीराचे आजार दोन्ही कमी होतील. म्हणजे स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढतं, स्ट्रेसमुळे हार्ट अटॅक्स येतात, तर मग स्ट्रेस कमी करणं तुम्ही त्यांना लहान वयात शिकवलं तर त्यांचा बरोबर हे होईल. त्याच्यात न्यूट्रिशन पण आहे की काय तुम्ही खाल्लं पाहिजे, लठ्ठपणा येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, आणि अगदी रोड राहायचं कुपोषित राहायचं नाही या बाजूला, त्याच्यासाठी तुम्ही कसं अन्न खाल्लं पाहिजे. तर या सगळ्या प्रकारचं ते शिक्षण आहे. आणि ते असं खेळीमेळीच्या वातावरणात रोल प्लेस करून, छोटी छोटी नाटुकली करून, काही त्यांना ॲक्टिव्हिटीज देऊन अशी आपण शिकवतो. आणि मुलं खूप पटकन ती शिकतात आणि मग ती त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात, म्हणजे जसं आता मी म्हटलं की जंक फूड खाऊ नकोस, मग जंक फूड मी का खायचं नाही, मग जंक फूड म्हणजे हा माझा प्रॉब्लेम आहे की मला खावंसं तर वाटतंय पण मग ते शरीरासाठी चांगलं नाही, मग आता याच्यातनं मी काय क्रिएटिव्ह सोल्युशन्स काढू शकतो की बा मी महिन्यात एक दिवस खाईन, मग त्या दिवशी खूप एन्जॉय करेन, बाकी दिवस नाही खाणार. हा तुम्ही त्या प्रश्नाकडे म्हणजे तुम्ही क्रिएटिव्हली त्याचं एक हे काढलं, सोल्युशन काढलं. तर तशा प्रकारची जीवन कौशल्य आहेत आणि ती तसं म्हटलं तर आईवडिलांनी शिकूनही ती शिकवता येतात, पण शाळांमधून ती जास्त चांगली समजतात मुलांना, कारण तिथे ग्रुप असतात, तर त्यामुळे त्यांना ते कळतं. आणि मग त्याच्यात या मुलांचं कसं असतं की या किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक समस्यासुद्धा आजकाल बऱ्याच जास्ती आहेत आणि कुतूहल असतं अनेक गोष्टींचं, तर ते सुद्धा आम्ही त्याच्यामधून त्यांना अगदी व्यवस्थित म्हणजे जे सायंटिफिकली त्यांना सगळं समजावून सांगतो की तुमची वाढ कशी होते, तुम्हाला असं जे वाटतं ते का वाटतं, तुमचा मेंदू कसा विकसित होतो, तुमचं मन आणि म्हणजे तुमचे भावना आणि विचार यांच्यात संबंध काय, मग भावना आणि विचार यांना व्यवस्थित एकमेकांमध्ये कसं जोडायचं, भावनेवर विचाराला कसं आपलं हे दाखवता येतं, हे सगळं त्यांना शिकवता येतं. तर ते तसा तो एक प्रयत्न आम्ही करतो. दिशा आहे.
मुलांना जसं तुम्ही ग्रॅटिट्यूड शिकवला पाहिजे तशा त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये एक अपमानाची भावना असते, एक त्यांना म्हणजे कोणी अपमान केला त्याचं खूप लागत असतं, त्यांना गिल्ट पण खूप असतो. आणि अशा या 2-3 गोष्टींना हँडल करताना आईवडिलांची खूप तारेवरची कसरत होते. तर ते कसं सांगायचं, सोडवायचं ते पटकन सांगा आणि मग आपण एक ऍक्च्युली ना अपमान हा कसा असतो म्हणजे तेव्हा आपल्या मनात कुठल्या भावना तयार झाल्या त्या अपमानाबरोबर बऱ्याच भावना जुळलेल्या असतात. म्हणजे कधीतरी त्याच्याबरोबर रागही असतो, थोडीशी शरमही असते, थोडी म्हणजे लज्जा म्हणतो आपण ती असते, किंवा कधी कधी आपल्या मनाला जे पटत असतं ते होत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतो ते असतं. तर या सगळ्या भावनांना मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की नेमिंग करायला शिकवलं पाहिजे आपण. म्हणजे काय होतं की आपल्याला जेव्हा आपला मेंदू असा तयार झालाय की जेव्हा आपल्याला मला ही भावना आहे हे कळतं, त्याच्या दुसऱ्या क्षणी ती भावना जर निगेटिव्ह असेल तर ती कमी करायचा मेंदू प्रयत्न करतो. म्हणजे मला राग आलाय हे मला जाणवलं पाहिजे, मी एकदम काहीतरी बोलून टाकलं, कोणाला मारलं तसं नाही, मला राग आला हे जर मी लवकर कॅच केलं, लवकर ते शिकलं की येतोय आणि ते मला कळतं, ते शरीरही सांगतं आणि मनात तर कळतंच. तर ते जर मी शिकले तर मला माझ्या या निगेटिव्ह भावना जी आहे, ऋण भावना रागाची, ती तिथेच कमी करता येते आणि मग मला या अशा इतर भावना पण ओळखता येतात. त्या ओळखणं हा त्यांचं समायोजन करण्याचा पहिला टप्पा आहे. त्या ओळखताच येत नाही आपल्याला. बरं, अगदी बरोबर. आणि मला त्याच मुद्द्याकडे नेऊन तुम्हाला एक जाता जाता आमच्या पालकांना एक तुम्ही सांगावं की नेमकं पटकन थोड्या शब्दात काय सांगाल? मुलांना जे मन असतं आणि त्यांचा जो मेंदू असतो, दोन्ही म्हणजे विचार आणि मन, या दोघांची एकमेकांशी कशी साखळी जुळलेली आहे हे आपल्याला माहिती असतं, ते मुलांचंही तसंच असतं हे पालकांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे सुदृढ मन करण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवताच मला जे वाटतंय ते ठामपणे सांगण्याची कला, म्हणजे हे दोन्ही आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे आहे ते सांगता आलं पाहिजे चांगल्या शब्दांमध्ये, पण वाईट पद्धतीने नाही. थोडंसं कठीण आहे, क्लिष्ट आहे, पण ते शिकलं पाहिजे प्रत्येक पालकांनी. आज तुम्ही आमच्या नागपूर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या कार्यक्रमामध्ये इतकं छान अलवारपणे सगळं ह्या मनाचा विषय, मुलांच्या मनाचा विषय समजून सांगितला, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे आणि सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.